माता रमाईचे उपकार हे कोणत्याच जन्मात आपण फेडू शकत नाही. इतकं मोठं महान व्यक्तिमत्व ते आहेत आणि त्यांनी खूप सारा त्याग सहन केलेला आहे. त्यांनी जितके मृत्यू त्यांच्या आयुष्यातून जवळून पाहिले, कदाचित एखादा माणूस असेल त्याने ते पाहिले असतील. आणि बाबासाहेबांचं आणि त्यांचं नातं हे कसं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घ्यायचे, तेव्हा जो नात्याचा जो काही एक भावनिक जे जुडलेलं पण होतं ते मी माझ्या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि एकंदरीत मी त्यांचं नातं किती घट्ट होतं त्यावेळेस त्याचा काही चित्र रेखाटण्याचा छोटासा प्रयत्न केला होता मी कॉलेजमध्ये असताना. ते शब्द असे आहेत की रक्तबंबाडलेली इतिहासाची पाने आर्त हाक देत आहे गुलाबावरील भ्रमराला. शोक विझवून आगीच्या सरींमध्ये जळाल्या रमाईच्या मांडीवर लेकरांच्या चिता. साता समुद्रापार जल इंधनापरी नाड बाबासाहेब रमाईची. डोळ्यात धुकं आणि वीज आठवणींची. जडत्या पदरानं पुसला बाबांचा विरह स्वतःच थडग दुःखांची. थरथरलेले पत्र थोटवते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची दार ब्रिटिशांच्या भूमीवरती. गेले चार रत्न ध्यानी ठेवले रामजी मालोजींचे स्वप्न. आणि पुन्हा रोवले समता स्वातंत्र्य बंधुता न्याय घटनेच्या गमलेत बोधिसत्व माडी आंबेडकरांना बोधिवृक्ष. धन्यवाद. हा काहीसा माझा छोटासा आणि भावनिक प्रयत्न होता त्यावेळेस, जो खूपच नैसर्गिकरित्या आला होता. लहानपणापासून ज्या समाजात मी वाढलो तरीसुद्धा आपल्याजवळ एक निरागस नजर असते काही गोष्टींना स्वच्छ पाहण्याची. आणि अर्थातच या विश्वामध्ये स्त्री आणि पुरुषाचं एक दुर्मिळ असं तितकंच भावनिक असं नातं आहे. आणि त्याचे वेगवेगळे पैलू आपण वेगवेगळ्या कुटुंब, जाती, संस्थेमध्ये किंवा समाजामध्ये, धर्मामध्ये किंवा देशाच्या बाहेर, देशाच्या आत बघत असतो. आणि माता रमाई आणि यांचं बाबासाहेबांचं नातं मी माझ्या छोट्याशा शब्दांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.